मित्रांनो, तुम्हाला जर डिजिटल रेशन कार्ड आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायचं असेल तर तुम्ही एकदम माझ्या करेक्ट व्हिडिओमध्ये आले आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही रेशन कार्डचं डिजिटल राशन कार्ड कसे डाउनलोड करू शकता, ते पण आधार लिंकसोबत, आणि ते पण कमी वेळात. आणि पूर्णपणे तुम्हाला मी सांगणार आहे सगळी प्रोसेस. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची सूचना म्हणजे तुम्हाला डिजिटल रेशन कार्डचं खूप गरज भासणार आहे, तर तुम्ही लवकरात लवकर आपण सांगितल्या तशाने डाउनलोड करा. चला तर कोणत्या वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया. चला, तुम्हाला सगळ्यात अगोदर आता आपल्या मोबाईलमध्ये कोणत्याही एका ब्राउझरवर यायचं आहे. ब्राउझर आल्यावर तुम्हाला SSUP टाईप करायचं आहे. पहिल्या नंबरची लिंक येणार आहे. पहिल्या नंबरच्या लिंकला तुम्हाला ओपन करायचं आहे. तुम्ही डायरेक्ट माय आधार या लिंकवर येऊन जाणारा. इथे आल्यावर तुम्हाला मित्रांनो खाली जायचं आहे. खाली गेल्यावर इथे तुम्हाला आधार व्हॅलिडिटी ऑप्शन दिसणार आहे. या ऑप्शनवर मित्रांनो तुम्हाला टिक करायचं आहे. इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर एंटर करायचा आहे. त्यानंतर कॅप्चा एंटर करून प्रोसीड या बटनवर क्लिक करायचं आहे. प्रोसीड या बटनवर क्लिक केल्यावर मित्रांनो इथे तुम्हाला तुमचा आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक आहे का हे पाहायचं आहे, तरच तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डिजिटल राशन कार्ड डाउनलोड करू शकणार. हे तुम्ही सगळ्यात महत्त्वाची माहिती जाणून घ्यायची आहे. की जर मित्रांनो तुम्हाला यामध्ये जर मोबाईलच्या पुढे तुमच्या मोबाईल नंबरचे शेवटचे 3 अंक दिसत असतील, म्हणजे तुमचा आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक आहे, तुम्ही डिजिटल राशन कार्ड डाउनलोड करू शकता. तर चला तर आता मी तुम्हाला शिकवणार आहे कसं करायचं आहे. तुम्हाला सगळ्यात अगोदर प्ले स्टोअरवर जायचं आहे. मेरा राशन 2.0 टाईप करायचं आहे. दुसरा नंबरचा ॲप येणार आहे मित्रांनो, गव्हर्नमेंटचा ॲप आहे मित्रांनो. 1 करोड प्लस डाउनलोड पण आहेत आणि छोट्या MBचा सुद्धा आहे, तर तुम्ही याला डाउनलोड करा. आणि मित्रांनो चला तर आपण आता ॲपला इन्स्टॉल करूया. ॲप इन्स्टॉल केल्या मित्रांनो तुम्हाला ॲपला ओपन करायचं आहे. ॲप ओपन केल्यावर मित्रांनो तुम्हाला ॲपला काही परमिशन द्यायची आहे, अलाउ करून. परमिशन दिल्यावर तुम्हाला ॲपचं इंटरफेस दिसणार आहे. मित्रांनो तुम्हाला ॲप उघडल्यावर सगळ्यात अगोदर तुम्हाला लँग्वेज सिलेक्ट करायची आहे. इंग्लिश लँग्वेज, कोणती पण लँग्वेज सिलेक्ट केल्यावर नेक्स्ट करायचं आहे. आणि गेट स्टार्टेड या बटनवर क्लिक करायचं आहे. गेट स्टार्टेड या बटनवर क्लिक केल्यावर मित्रांनो इथे 2 ऑप्शन राहणार आहे लॉग इन करिता. इथे तुम्हाला बेनिफिशरी युजर हे पहिल्या नंबरचा ऑप्शन इथे निवडायचा आहे. आणि आधार नंबर कॅप्चा एंटर करून इथे तुम्हाला सर्व आधार नंबर एकदम करेक्ट टाकायचा आहे. कॅप्चा बरोबर फिलअप करायचा आहे. तुम्ही रिफ्रेशसुद्धा करू शकता त्या बाजूच्या ॲरोनी. आणि मित्रांनो त्यानंतर तुम्हाला लॉग इन विथ OTPवर क्लिक करायचं आहे. मित्रांनो पावसाच्याने आवाज थोडा इकडे तिकडे होऊ शकते, तर तुम्ही तेवढं ॲडजस्टमेंट करा. तर मित्रांनो OTP आल्यावर तुम्हाला ओके या बटनवर क्लिक करायचं आहे. तुम्हाला आधार लिंक असलेल्या नंबरवर एक OTP आला आहे. तो OTP तुम्हाला इथे फिलअप करायचा आहे. त्यानंतर व्हेरीफाय या बटनवर क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय या बटनवर मित्रांनो क्लिक केल्यावर तुम्हाला पुढची प्रोसेस सांगणार आहे. तोपर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. तर डबल ओके करायचं आहे. इथे तुम्हाला MPIN इथे क्रिएट करायचं आहे. चला तर आपण आता MPIN क्रिएट करूया. तर तुम्हाला कोणता पण एक पासवर्ड म्हणून MPIN इथे क्रिएट करायचा आहे 4 अंकाचा. आणि नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचं आहे. डबल एकदा एंटर करायचं आहे आणि क्रिएट MPINवर क्लिक करायचं आहे. इथे एक पॉपअप येणार आहे, ओके करायचं आहे. पॉपअप आल्यावर ओके केल्यावर मित्रांनो इथे तुम्हाला लोकेशनची परमिशन घ्यायची आहे, म्हणजे अलाउ करायची आहे. इथे वर बटन स्क्रिप्ट लहान आहे, स्क्रिप्ट करायचं आहे. इथे बघू शकता तुम्हाला स्क्रीनवर एकदम समोर तुमच्या डिजिटल राशन कार्ड दिसत असेल मित्रांनो हे डिजिटल राशन कार्ड आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा डाउनलोड करू शकता. त्या रेशन कार्डवर मित्रांनो क्लिक केल्यावर ते रेशन कार्ड मागच्या साईडनं पलटेल आणि त्यामध्ये तुमची सर्व इन्फॉर्मेशन राहणार आहे. तुमच्या फॅमिली मेंबरचे सर्व नावे इथे राहणार आहे आणि खूप सारी माहिती इथे राहणार आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता इथे सर्व या ॲपमध्ये मित्रांनो तुम्ही सर्व प्रोसेस करू शकता. या ॲपमध्ये मित्रांनो खूप फीचर्स आहेत. हे ॲपसुद्धा कामाचे आहेत. तर मित्रांनो तुम्ही रेशन कार्ड कसे डाउनलोड करू शकता, तर तुम्हाला एक बाजूनं डाउनलोडचं सिम्बॉल दिसत असेल. तुम्ही डाउनलोड या बटनवर क्लिक करून तुमच्या मोबाईलमध्ये
डिजिटल राशन कार्ड डाउनलोड करू शकता. डाउनलोड झाल्यावर तुमच्या मोबाईलमध्ये PDF फॉर्ममध्ये येऊन जाणार आहे. आणि मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे सिग्नेचरसुद्धा आहे. तर कोणाकोणाच्या सिग्नेचरसुद्धा येत नाही मित्रांनो आधार लिंक असल्याची, तर इथे सिग्नेचरसुद्धा आहे मित्रांनो. आणि इथे सर्व इन्फॉर्मेशन राहणार आहे, कोणाचे आधार कार्ड लिंक आहे कोणाचे नाही वगैरे वगैरे सर्व इथे प्रोसेस राहणार आहे. सर्व मेंबरची डिटेल माहिती राहणार आहे. तर तुम्हाला काही अडचण असली नक्की कमेंट करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आपला व्हिडिओ इथेच थांबूया. धन्यवाद. जय हिंद मित्रांनो.